24 वर्षाचा प्रवीण गेल्या काही महिन्यांपूर्वी या अंधारात हरवून गेला होता. समाजाने नाकारलेलं अस्तित्व, कुटुंबाकडून दुरावा आणि त्यातच आलेली HIV ची धक्कादायक बातमी. प्रवीणच्या आयुष्यात आशेचा एकही किरण उरला नव्हता. त्याच्या मनात सतत एकच विचार घोंगावत होता, आता पुढे जगायचं कशासाठी. याच असह्य क्षणी त्याला सापडला एक आधार, टेलिमानस हेल्पलाईन. पण पहिल्या क्षणी मनात शंका, माझं गुपित उघडं झालं तर खरंच कोणी माझं ऐकून घेईल का. पण जेव्हा त्याला समजलं की ते सगळं गोपनीय आहे, तेव्हा त्याने हळूहळू मन मोकळं करायला सुरुवात केली. काउन्सलरच्या शब्दांनी त्याच्या जखमी मनाला एक हळूवार मलम मिळालं. ज्या भीतीने तो डॉक्टरांकडे जायला तयार नव्हता, त्याच भीतीवर मात करत अनेक फॉलोअप्स नंतर तो अमरावती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञांना भेटला. औषधोपचार, समुपदेशन आणि विश्वास यामुळे प्रवीणच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश यायला लागला. झोप सुधारली, मन स्थिर झालं आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा जगण्याची त्याची इच्छा निर्माण झाली. तो आता एका ट्रान्स फ्रेंडली NGO मध्ये PLHIV समुदायासाठी काम करतो आणि इतरांना आधार देतो. सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे त्याने आपल्या बहिणीसोबत पुन्हा नातं जोडलं आहे. आज प्रवीण ठामपणे सांगतो, टेलिमानस नसतं तर कदाचित मी इथे नसतोच. त्याचा हा प्रवास आपल्याला सांगतो की योग्य वेळी मिळालेला सल्ला, सावरणारा आधार आणि सहानुभूती एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा प्रवास प्रवीणचाच नाही तर हजारो लोकांचा होऊ शकतो. फक्त पहिलं पाऊल उचलण्याची गरज आहे. आणि हो, जर तुम्हीही अशा संघर्षातून जात असाल तर फक्त 14416 या टोल फ्री नंबरवर कॉल करा किंवा टेलिमानसच्या टेलिग्राम चॅनलशी कनेक्ट व्हा.